नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 9 एप्रिल 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, नुकतीच विशेष संरक्षण गट म्हणजे एसपीजी मध्ये महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा, लव कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। एप्रिल 2024 मध्ये आयपीएस अधिकारी लव कुमार यांची विशेष संरक्षण गटात महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। त्यांची नियुक्ती पुढील 2 वर्षांसाठी करण्यात आलेली आहे। लव कुमार हे उत्तर प्रदेश केडरचे 2004 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत। बघा, विशेष संरक्षण गटामध्ये महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर आयपीएस अधिकारी लव कुमार यांची। नुकतेच महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणच्या सितार आणि तानपुरा यांना भौगोलिक संकेत टॅग मिळाला आहे? तर बघा, मिरज येथील मिळालेला आहे। मिरज या ठिकाणच्या सितार आणि तानपुरा यांना। तर एप्रिल 2024 मध्ये महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील मिरज येथील सितार आणि तानपुरा या उत्पादनांना भौगोलिक संकेत टॅग देण्यात आलेला आहे। तर मिरज हे सितार आणि तानपुरा याच्या उत्पादनासाठी फेमस आहे किंवा प्रसिद्ध आहे। नेक्स्ट आहे, नुकतेच भारतीय तटरक्षक जलचर केंद्राचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? तर तमिळनाडू या ठिकाणी करण्यात आलेले आहे भारतीय तटरक्षक दलाच्या जलचर केंद्राचे उद्घाटन। भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांनी 6 एप्रिल 2024 रोजी तमिळनाडूच्या रामेश्वरम जवळील आयसीजीएस मंडपम येथे भारतीय तटरक्षक दलाच्या जलीय स्टेशनचे उद्घाटन केले। भारतीय तटरक्षक दलाची स्थापना 1 फेब्रुवारी 1977 रोजी झाली। भारतीय तटरक्षक दलाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे। नेक्स्ट आहे, परिवर्तन चिंतन संमेलन 2024 कोठे आयोजित करण्यात आले? तर याचे उत्तर आहे नवी दिल्ली। 8 एप्रिल 2024 रोजी नवी दिल्ली येथे परिवर्तन चिंतन संमेलन 2024 चे आयोजन करण्यात आले। चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान या परिषदेचे अध्यक्षस्थानी होते। ही परिषद भारतातील तिरंगी सेवा संस्थांच्या प्रमुखांची पहिली परिषद असेल। म्हणजेच बघा, या परिषदेमध्ये भारतातील तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख उपस्थित होते किंवा हे तिन्ही सैन्य दलांचे पहिले परिवर्तन चिंतन संमेलन आहे असे म्हटले जाऊ शकते। या परिषदेचे उद्दिष्ट ताज्या आणि नवीन कल्पना, सुधारणा आणि पुढाकार घेऊन एकत्रीकरण आणि एकत्रीकरणाच्या प्रयत्नांना चालना देणे हे आहे। सर्व त्रिसेवा संस्थांच्या प्रमुखांची, लष्करी व्यवहार विभागाची, मुख्यालयातील एकात्मिक संरक्षण कर्मचारी आणि तिन्ही सेवांची पहिली परिषद होती। यामध्ये संयुक्त आणि एकात्मिक अंतिम स्थिती प्राप्त करण्यासाठी उपायांची शिफारस करण्यात आली। नेक्स्ट आहे, आयपीएल मध्ये सर्वाधिक शतके करणारा खेळाडू कोण बनला आहे? तर याचे उत्तर आहे विराट कोहली। विराट कोहली आयपीएल मध्ये सर्वाधिक शतके करणारा खेळाडू ठरला आहे। त्याने आतापर्यंत आयपीएल मध्ये 8 शतके झळकावली आहेत। त्याने राजस्थान रॉयल्स विरुद्ध आयपीएल 2024 चे पहिले शतक झळकावले आहे। विराट कोहली नंतर आयपीएल मध्ये सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम क्रिस गेल आणि जोस बटलरच्या नावावर आहे। दोघांनी आयपीएल मध्ये प्रत्येकी 6 शतके झळकावली आहेत। आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा क्रिकेटपटू विराट कोहली ठरला आहे। एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 50 शतके करणारा विराट कोहली हा जगातील एकमेव फलंदाज आहे। नेक्स्ट आहे, विप्रोचे नवे सीईओ आणि एमडी कोण बनले आहे? तर श्रीनी पल्लिया यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे विप्रोचे नवीन सीईओ आणि एमडी म्हणून। एप्रिल 2024 मध्ये विप्रो लिमिटेडचे नवे सीईओ आणि एमडी म्हणून श्रीनी पल्लिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे। विप्रो ही भारतातील तिसरी सर्वात मोठी आयटी कंपनी आहे। थियरी डेलापोर्ट यांच्या राजीनाम्यानंतर विप्रोने श्रीनिवास पल्लिया यांची नवीन सीईओ म्हणून नियुक्ती केली आहे। विद्यार्थी मित्रांनो, थियरी डेलापोर्ट हे सर्वाधिक पेमेंट असणारे सीईओ होते। नेक्स्ट आहे, अलीकडेच भारताने कोणत्या देशासाठी जीवनावश्यक वस्तूंचा आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्यात कोटा मंजूर केला आहे? तर याचे उत्तर आहे मालदीव। एप्रिल 2024 मध्ये भारत सरकारने मालदीवसाठी जीवनावश्यक वस्तूंचा आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्यात कोटा मंजूर केला आहे। यामध्ये बटाटे, अंडी, तांदूळ, गव्हाचे पीठ, साखर आणि डाळी यासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या निर्यातीला परवानगी दिली आहे। चीन समर्थक राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुएझू सत्तेवर आल्यानंतर भारत आणि मालदीवमधील द्विपक्षीय संबंध ताणले गेले आहेत। मोहम्मद मुएझू यांनी भारतीय सैनिकांना मालदीवमधून बाहेर काढण्याची मोहीम सुरू केली होती। नेक्स्ट आहे, अलीकडेच नॅशनल कोऑपरेटिव्ह डेअरी फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजेच NCDFI ने नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड केली आहे? तर मिनेश शहा यांची निवड केलेली आहे।
5 एप्रिल 2024 रोजी नॅशनल कोऑपरेटिव्ह डेअरी फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या मंडळाच्या निवडणुकीत अध्यक्ष म्हणून डॉक्टर मिनेश शाह यांची एकमताने निवड झाली. आनंदचे जिल्हाधिकारी IAS प्रवीण चौधरी ज्यांनी रिटर्निंग ऑफिसर म्हणून काम पाहिले त्यांनी निवडणूक घेतली. 4 एप्रिल 2024 रोजी NCDFI आपल्या सर्वसाधारण सभेत बोर्डावर 8 संचालकांची बिनविरोध निवड केली होती. या निवडून आलेल्या संचालकांव्यतिरिक्त NDDBचे कार्यकारी संचालक S रेगुपती हे NCDFIच्या बोर्डावर नामनिर्देशित संचालक असणार आहेत. नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या देशाने अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान सोबत संयुक्त नौदल सराव आयोजित केला? तर याचे उत्तर आहे फिलिपिन्स. 7 एप्रिल 2024 रोजी फिलिपिन्सने अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान सोबत संयुक्त नौदल सराव केला. हा सराव दक्षिण चीन समुद्रात झाला, ज्यावर चीनचा दावा आहे. फिलिपाईन्स, जपान आणि तैवान देखील या समुद्रावरती हक्क सांगतात. आशिया पॅसिफिक क्षेत्रात चीनच्या वाढत्या प्रभावाचा मुकाबला करण्यासाठी फिलिपिन्स, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया लष्करी संबंध मजबूत करणार आहेत. नेक्स्ट आहे, पीटर पेलिग्रिनी कोणत्या देशाचे राष्ट्रपती झाले आहेत? तर याचे उत्तर आहे स्लोवाकिया. पीटर पेलिग्रिनी हे स्लोवाकियातील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. पीटर पेलिग्रिनी यांनी विरोधी पक्षाचे उमेदवार इवान कोरकोक यांचा पराभव केला. पीटर पेलिग्रिनी यांना 53% मते मिळाली तर कोरकोक यांना 47% मते मिळाली. पीटर पेलिग्रिनी हे सध्या संसदेचे अध्यक्ष आहेत. नेक्स्ट आहे, शाश्वत ऊर्जा भविष्यासाठी अणुऊर्जा उत्पादनात भारताने कधीपर्यंत 1 लाख मेगावॅट क्षमतेचे उद्दिष्ट ठेवले आहे? तर याचे उत्तर आहे 2047 पर्यंत. शाश्वत ऊर्जा भविष्यासाठी आपल्या महत्त्वाकांक्षेच्या अनुषंगाने भारताने 2047 पर्यंत 1 लाख मेगावॅट क्षमतेचे लक्ष्य ठेवून अणुऊर्जा लक्षणीय वाढ करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे उद्दिष्ट सिंक्रोनायझिंग एनर्जी ट्रान्झिशन टुवर्ड पॉसिबल नेट झिरो फॉर इंडिया या अहवालात नमूद केले आहे. नेक्स्ट आहे, अलीकडेच अमेरिका आणि कोणत्या देशाने AIच्या चाचणी सुरक्षिततेबाबत करार केला आहे? तर याचे उत्तर आहे ब्रिटन. एप्रिल 2024 मध्ये युनायटेड स्टेट्स आणि युनायटेड किंगडम यांनी ब्लेचले पार्क AI सुरक्षा शिखर परिषदेत केलेल्या वचनबद्धतेनंतर प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेलच्या चाचण्या विकसित करण्यासाठी सहयोग करण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली आहे. दोन्ही देशांची AI क्षमता आणि जोखमींविषयी माहिती शेअर करणे, संयुक्त चाचणी व्यायाम करणे आणि AI प्रणाली सुरक्षितपणे तैनात करण्यासाठी दृष्टिकोन संरेखित करण्याचे उद्दिष्ट आहे. नेक्स्ट आहे, नुकतेच कोणत्या देशाच्या राष्ट्रपतींनी विनाशकारी दुष्काळामुळे राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे? तर याचे उत्तर आहे झिम्बाब्वे. एप्रिल 2024 मध्ये झांबिया आणि मालावीसह झिम्बाब्वेने दक्षिण आफ्रिकेतील तीव्र दुष्काळामुळे आपत्तीची स्थिती घोषित केलेली आहे. बघा, झांबिया, मालवी आणि झिम्बाब्वे या ठिकाणी तीव्र दुष्काळ पडलेला आहे. राष्ट्राध्यक्ष एमर्सन मनंगावा यांनी अल निनो प्रेरित दुष्काळाचा हवाला दिला, ज्यामुळे देशातील 80% पेक्षा जास्त पाऊस पडतो. तर हवामान बदलामुळे वाढलेल्या या दुष्काळामुळे संपूर्ण प्रदेशात अन्नधान्याची भीषण टंचाई आणि मानवतावादी संकटे निर्माण झाली आहेत. नेक्स्ट आहे, 7 एप्रिल 2024 रोजी नेव्हल ट्रान्समिटिंग स्टेशनचा 55वा वर्धापन दिन कोठे साजरा करण्यात आला? तर याचे उत्तर आहे विशाखापट्टणम. 7 एप्रिल 2024 रोजी नेव्हल ट्रान्समिटिंग स्टेशनचा 55वा वर्धापन दिन विशाखापट्टणम येथे साजरा करण्यात आला. या प्रसंगी आंतरविभागीय क्रीडा स्पर्धा, टग ऑफ वॉर आणि उत्कृष्ट उद्यान स्पर्धा, स्वच्छतेच्या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. INS सर्कसचे कमांडिंग ऑफिसर हॅपी मोहन यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील नौदल डॉकयार्ड हे भारतातील सर्वात महत्त्वाचे डॉकयार्ड आहे. नेक्स्ट आहे, जम्मू अँड काश्मीर बँकेने कोणाच्या सहकार्याने व्हर्च्युअल ATM सुविधा सुरू केली आहे? तर याचे उत्तर आहे पेमार्ट इंडिया. एप्रिल 2024 मध्ये बँकिंग सुविधा वाढवण्याच्या उद्देशाने धोरणात्मक भागीदारीत जम्मू अँड काश्मीर बँकेने पेमार्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सोबत व्हर्च्युअल ATM सुविधा सुरू करण्यासाठी सहकार्य केले आहे. ही नाविन्यपूर्ण सेवा ग्राहकांना स्थानिक किरकोळ विक्रेत्यांमार्फत कार्डलेस रोख पैसे काढण्यास सक्षम करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.